10:30 वाजता आपण होऊन जाते काम. सूर्यराक्षी नारळ झाडं लावतो. एक तर दिसायला पण चांगले असते, तुम्हाला घरचं नारळ होते खायला. उलून दानू बरातन रेस्टॉरंटची बाल्मीज कॉफी. मागे आभाळ बघा. जसं महाबळेश्वरला आहेत, जसं मुन्नारला आहेत, जसं जेंडिंगला आहेत, तसंच उलून दानू बरातनला आहेत. अँड आय लव्ह माउंटेन्स. पाण्याचा ना आपला दूरपर्यंत संबंध नाही आहे भाई. बघा वानर स्पाइस. वानर म्हणजे मंकी. तो मंकी स्पाइस हॉटेलचं नाव आहे. अरे ब्रेकफास्ट आहे नाही तर 7 to 11. 10:30 वाजता आपण होऊन जाते काम. आय थिंक नारळाचंच आहे, नारळ किंवा बांबूचं आहे. आणि यांचा काहीतरी सण होता, तर त्याच्यात त्या पूजेसाठी त्यांनी प्रत्येक चौकात किंवा प्रत्येक चौकटीला म्हणजे प्रत्येक घराच्या एंट्रीला एक बांधलंय. थंडी वाजेल, लिटरली थंडी. आम्ही उन्हाला बसतो सगळेजण. हे बघा, हे ते माझ्यामुळे हरभरा टरवून वर. आणि असं आहे उलून दानू बरातन टेम्पल. आम्ही आलोय समुद्र पातळीपासून कितीतरी वर, कारण आमची गाडी अशी करून वर आली. आणि इथे आहे पाणी, म्हणजे हे समुद्र नाही आहे, हे असणारे तलाव. पण सुंदरता बघा. एकतर हवेत लिटरली थंडी आहे फुल. आणि असं मस्त छान छान गार्डन आहे, तलाव आहे, आणि मागे एक टेकडी, आणि हे ते मंदिर आहे. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलो आहोत उलून दानू बरातन टेम्पलला. बालीमध्ये हिंदू धर्माचं जे प्रतीक, जे इथले मंदिर आहेत ते तुम्ही बघितले. तर आम्ही जेथे आलो आहोत तिथे मागे एक छानसं असं तळ आहे, आणि मागे खूप मोठी टेकडी आहे, आणि एवढं थंड, एवढी छान हवा सुटलेली येते की लिटरली थंडी वाजते. म्हणजे तुम्ही माझ्या काही व्हिडिओजमध्ये काल झरे बघितलेत, भाताची शेती बघितली जिथे मी लिटरली घामाघूम झालो होतो, वॉटरफॉल बघितलेत, फाउंटेन्स बघितलेत, आणि आज हिल स्टेशनला आलो. आणि समुद्र पण बघितला. समुद्र बघितला तो पण 100-200 मीटर उंचीवरनं. म्हणजे बाली एकदम फुल धमाका आहे, एकदम फुल भारी लोकेशन्स आहेत तिथे, आणि लोक खूप चांगले आहेत. तुमचं जायचं यायचं फिरायची एकदम व्यवस्थित सोय. सो एन्जॉय युअर ट्रिप इन बाली. मी तुम्हाला जे म्हटलं होतं, मी इथे एक ते एका छोट्याशा आय थिंक कोकोनटच्या लिव्समध्ये फ्लावर्स आणि उदबत्ती असतात. तर आणि हे आपले गणपती बाप्पा.
उलुंदाडू बरातान ह्या मंदिरापाशी आल्यानंतर अर्थातच ती खूप जुनी हेरिटेज जागा आहे, त्यामुळे पब्लिक येते तिथे. तुम्हाला ते तिकीट काढताना म्हणजे आय मीन एव्हरीवेअर यू हॅव टू पे फॉर एन एंट्रन्स तिकीट, बट तिथे तिकीट काढताना सांगतात की देर इज वन ब्लूम्स गार्डन. त्या ब्लूम्स गार्डनला आम्ही आलो, आम्ही तिथलं तिकीट काढलं. सो वी थॉट ऑफ कमिंग हिअर. सो दिस लव्ह. आणि ह्या ज्या पर्टिक्युलर झोनला आलो आहे ह्याचं नाव आहे Tamansinta, the garden of the love, the gracias, the monsieur. Mademoiselle, welcome to the garden of the love, the Tamansinta. Gracias, Ulundanu Baratan. अभी ऐसा करके करके मेरे को घर पे आके बर्तन मांजना पड़ता, वो अलग बात है, लेकिन आज के लिए तमनसिंता. छान नारळ झाड आहे ना. अक्षरशः नारळ झाड आहे आणि मुंग्याचं नारळ. आपल्याकडे गावाकडे नाश्ता करायला पाहिजे लोकांनी. धुऱ्याने किती किती फरक पडणार आहे शेतामध्ये. धुऱ्यावर अशी नारळ झाडं लावली, एक तर दिसायला पण चांगले असते, तुम्हाला घरचं नारळ ते खायला आवडतं.